नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सोलापूरमधील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भीमेकाठची परिस्थिती अद्याप गंभीरच. पंढरपूर शहरात विठ्ठल मंदिराच्या तिन्ही बाजूनी पाणी येत असून आता नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांऐवजी होड्या दिसत आहेत. आज सकाळी पाण्याची स्थिती काही स्थिर होती, मात्र 8 नंतर पुन्हा भीमा नदीत पाणी वाढलं आहे. नदीलगतच्या गल्ल्यांमध्ये काही इमारतीमध्ये पाणी शिरलं असून झोपडपट्टी भाग किंवा अगदी खोलगट भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. प्रशासनाकडून त्यांच्या खाणे राहण्याची सोय करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यात नदीकाठच्या अनेक गावात, घरात आणि शेतामध्ये पाणी शिरलं आहे. अनेक ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली असल्यानं विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचं वृत्त आहे. पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. उचेगाव, वठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, राहतेवाडी, तांदडी, तोडाळ या गावातील पिकाचं नुकसान खूप मोठं झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील शेळगावपारचा मोठा फटका बसला आहे. शेळेखेळे, भावडी, शेळवे, बरडवस्ती आणि भंडीशेगाव या रस्त्यावर 12 फुटावर पाणी आहे. पंढरपूरकडे येणारे सर्वच रस्ते सध्या बंद आहेत. सोलापूर विजापूर हायवेवर हातूर गावाला पुराचा वेढा पडला आहे, तर या महामार्गावरील वाहतूकही ठप्प आहे. उत्तर तालुक्यात मौजे, पाथरी, मल्लवस्ती येथून 40 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याचं वृत्त आहे. बुधवारी अतिवृष्टीनं करमाळा तालुक्यात ओढ्याला आलेल्या पुरात जेऊर लवे मार्गावर एक कार वाहून गेली होती. ती सापडली असून यात 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे. लॉकडाऊन काळात वाढलेल्या वीज बिलातून ग्राहकांना दिलासा. लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ बिलाचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे, पण या ग्राहकांना यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. आज विधानसभा अध्यक्षांनी लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिल प्रश्नाबाबत उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. यामध्ये ऊर्जा आणि वित्त विभागाचे अधिकारी, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. लॉकडाऊन काळात राज्य सरकारने सांगितलं म्हणून लोक घरात थांबले, त्यात त्यांना वाढीव वीज बिल देण्यात आली. त्यामुळे शासनाने या घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत. मुंबईत मेट्रो सेवा सोमवारपासून. राज्य सरकारने मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. ही सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू करता येईल असे सरकारने सांगितले. त्यावर सोमवार दिनांक 19 ऑक्टोबरपासून मेट्रो चालवण्याचा निर्णय मुंबई मेट्रोने घेतला असतानाच आता मोनो रेल्वेबाबतही दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. मुंबईकरांसाठी उपनगरी लोकल सोबतच मेट्रो आणि मोनो ही प्रवासाची प्रमुख साधने आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर गेल्या 7 महिन्यांपासून या सेवांना ब्रेक लागला आहे. अनलॉक काळात मुंबईतील तिन्ही मार्गावर विशेष लोकल धावत असल्या तरी नियमित लोकल सेवा मात्र अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. तसेच नवदुर्गांना नवरात्रीचं गिफ्ट. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मुंबईत महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. महिलांना प्रवास दरम्यान QR कोडची गरजही नाही असे सांगण्यात आले. त्याबाबत तसेच सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पांडुरंग कारखान्याचे नामकरण आता सुधाकर पंत परिचारक असे होणार. श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे नामकरण श्रीमंत सुधाकर पंत परिचारक सहकारी साखर कारखाना करणे व कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय परिचारक यांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव माजी अध्यक्ष दिनकर मोरे यांनी मांडला. यास एकमताने मंजुरी देण्यात आली. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 29व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांच्या व संस्थापक कै सुधाकर पंत परिचारक यांचे जुने सहकारी व ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी स्वर्गीय पंतांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी अध्यक्ष दिनकर मोरे म्हणाले, पंत शेतकऱ्यासाठी देवाप्रमाणे होते, त्यामुळेच कारखान्यास त्यांचं नाव द्यावं व त्यांचा पुतळा कार्यस्थळावर उभा करावा. त्यांच्या या ठरावास उपस्थित सर्वांनी टाळ्याच्या गजरात एकमुखी मान्यता दिली आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, सर्व संचालक, कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी व सभासदांची मोठी उपस्थिती होती.
1959 पासून आपल्या सेवेत असलेले 4 मजली असे भव्य शोरूम व टेक्सटाईल्सच्या विश्वातील एक दर्जेदार असे राठी टेक्सटाईल शोरूम आम्ही आपल्या प्रिय ग्राहकांसाठी घेऊन आले आहोत 10 ते 30% पर्यंतचा सेलचा धमाकेदार ऑफर। उत्तम आणि शानदार क्वालिटीचे योग्य ठिकाण म्हणजेच राठी टेक्सटाईल शोरूम। लहान चिमुकल्यांकरिता त्यांना पसंत पडतील अशा किड्स ब्लँकेट, चादर, सतरंजा, वेगवेगळे डिझाईन आणि नवीन व्हरायटीजचे बेडशीट्स, पिलो कव्हर, ब्लँकेट्स, घराची शोभा वाढवणारे सुंदर कार्पेट्स, दिवान सेट्स, विविध प्रकारचे मॅट्रेसेस, कुशन कव्हर्स, सोफा कव्हर्स, फूट मॅट 10 ते 30% पर्यंतचे उपलब्ध असलेल्या या सेलचा लाभ घ्यायला विसरू नका। नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवीन आणि आकर्षक व्हरायटी घेऊन येणारे आणि उत्तम क्वालिटीसाठी ओळखले जाणारे आपले एकमेव राठी टेक्सटाईल शोरूम 911 पश्चिम मंगळवार पेठ, चाटी गल्ली, सोलापूर।